आकृतीतील चौरस मोजा. चौरस म्हटलंय तर लक्षात घ्या. काय म्हटलंय आता? त्या आडव्या रेषेचा विचार करू नका, त्याने त्रिकोण निघते, चौकोन निघतच नसते. ठीक आहे ना. चला, गडचिरोली पोलीस 23, लातूर पोलीस 18 विचारलेला क्वेश्चन आहे. काय विचारला त्यांनी? चौरस, चौकोन नाही. आता लक्षात घ्या, आपण आतापर्यंत सर्व चौकोन काढले. आता काय काढायचं तुम्हाला? चौरस. चौरस काढायचं कसा? हे नंबर देऊन द्यायचे. 1 2 3 4, 1 2 3 4. येते लक्षात? याला दोन पद्धतीने सोडवता येते. आता एक पद्धत म्हणजे कशी पहा, लक्ष द्या. या शेवटच्या अंकाचा गुणाकार करायचा असा. 4 चोक किती रे? 16, 3 त्रिक 9, 2 दुने 4 आणि शेवटचा जो उरलेला असतो तो पूर्ण इथे घेऊन घ्यायचा. जास्त उरले समजा तर सर्वात मोठा घ्यायचा. काय म्हटलं मी? जास्त उरले तर सर्वात मोठा घ्यायचा, लाईनला सोडून द्यायचा. पण इथे इकडेही 4 आहे, इकडेही 4 आहे, एकच उरणार होता. हे लक्षात. समोरील ते गणित ते सांगतोच मी परत. त्यांची टोटल सांगा किती? हे झाले आपले 30. येते का लक्षात तुमच्या? आता मला एक सांगा, दुसरी एक पद्धत जे पुस्तकांमध्ये वगैरे दिलेली आहे. इथं म्हणतं असं की 4चा वर्ग करा, मग 3चा वर्ग करा, मग 2चा वर्ग करा, मग 1चा वर्ग करा. पण हे वर्ग कधी करा? जेव्हा ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल तेव्हाच, अन्यथा नाही. जर वेगवेगळी असेल तर मग हेच चालते आपलं. येत्या लक्षात तुमच्या? ठीक आहे ना. कारण हे बघा, 2चा वर्ग 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1. त्यांची टोटल केली किती झाली आपली? येईल का लक्षात?